जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 9 राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा जेथे तजविजा कळती अखंड चाळना निगती प्राणी मात्र्यांची स्थिती गती कळो येते. श्रीराम समर्थ. श्री समर्थांनी दशक 19 शिकवण नाम आणि त्यामधील समास 9 दिलेला आहे राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकास एकांत सेवावा. मग समर्थांनी मागे समासामध्ये मागे जो समास दिलेला होता दशक 19 शिकवण नाम आणि समास 8 दिलेला होता उपाधी लक्षण निरूपण नाम. समर्थ म्हणतायत मागच्या समासामध्ये समर्थांनी दिलेलं उपाधीमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. आपला मनुष्य देह कशासाठी आहे, आपला जन्म कशासाठी झालेला आहे आणि 84 लक्ष जीव योनी फिरून नंतर हा जन्म मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग ही लॉटरी लागलेली आहे आणि याचा उपयोग कसा करायचा आहे, याचं स्टेरिंग कसं फिरवायचं आहे, कुठपर्यंत न्यायचं आहे, प्रवास कसा करायचा आहे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. मग मनुष्य देह आपल्याला एकदाच मिळालेला आहे आणि त्या नरदेहाचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, सोनं करता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी मागच्या समासामध्ये दिलेलं होतं उपाधी लक्षण समर्थांनी सांगितलं होतं. समर्थ सांगतात आहे उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. समर्थ म्हणत होते समर्थांनी सांगितलंय की उपाधी काही आपली दीर्घकाळ राहणार नाही. उपाधी ही किती दिवसांची, जोपर्यंत आहे तोपर्यंत उपाधी आहे. या उपाधीमुळे गर्व ताठा अहंकार सगळे विषय आपल्याला येऊन जखडतात. मग समर्थ म्हणतात उपाधीमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. कारण समर्थ म्हणतात हा मनुष्य देह हा नरदेह आपल्याला का मिळालेला आहे याचं कारण आपल्याला आता शोधायचं आहे. आणि आपल्याला आता समजलेलं आहे की मनुष्य देह आपल्याला सद्गुरूंनी आपल्या कशासाठी दिलेला आहे. मग त्यासाठी उपाधीमध्ये आपल्याला अडकायचं नाही, कारण उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही. समाधानापेक्षा थोर काहीच नाही आहे. मनुष्याला कितीही जन्मात मिळू दे, या आयुष्यामध्ये आपल्याला कितीही भरमसाठ सुख मिळू दे तरी सुद्धा त्याला मात्र दुःखच आहे असं वाटत राहतं. म्हणजे समाधान जर असेल तर दुःखी माणूस सुद्धा, गरीब माणूस सुद्धा सुखी राहू शकतो. म्हणून अखंड समाधान असलं पाहिजे. माणसाकडे जेव्हा समाधान असतं तेव्हा मनुष्याला आयुष्य जगायला खूप सोपं जातं. मग समर्थ तेच सांगतात आहे उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही. नरदेह होतं का, क्षणक्षणा. नरदेह आपल्याला सारखा मिळत नाही, कारण 84 लक्ष जीव योनी पार करून आपल्याला मग नरदेह जन्म मिळणार आहे. मग या जन्माचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी मागच्या समासामध्ये हे सगळं दिलंय. पण आता समर्थ म्हणतात आता राजकारण दिलेलं आहे. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सवावा. मग समर्थ म्हणतात की आता नवीन समासाची रचना केली, त्याचं नाव आहे राजकारण निरूपण नाम. समर्थांनी म्हणजे राजकारण हा शब्द दासबोधामध्ये 2-3 ठिकाणी वापरलेला आहे. आपण राजकारण या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आपण जे घेतो त्यापेक्षा समर्थांनी जरा वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. कारण समर्थ म्हणतात की राजकारणाला दुय्यम स्थान देऊ नये. राजकारण म्हणजे राज्याच्या हिताच्या गोष्टी आहेत. राजकारण म्हणजे राज्याच्या हिताच्या गोष्टी. राजकारण म्हणजे समर्थ म्हणतात आहे रामराज्याच्या म्हणजे समर्थांनी सांगितलंय उत्थानासाठी केलेलं कार्य आहे. अशा प्रकारच्या कार्याला समर्थ राजकारण म्हणतात आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला चांगली करायची असेल त्यावेळेस समर्थ म्हणतात आपल्याला काही गोष्टी आपल्याला त्यांच्या नियमांकडे पाहावे लागतं आणि त्या पद्धतीने कार्य जर आपण करू लागलो तर आपल्या कार्याला यश हे प्राप्त होते. आणि म्हणून समर्थांनी राजकारणाचा अंतर्भाव हा अध्यात्मामध्ये केलेला आहे. अनेकांना असं वाटतं की भगवंताचं नाम घ्यावं, त्यांची आराधना करावी, जप करावा, पूजा अर्चा करावी आणि यामध्ये आपण संतुष्ट राहून आपलं कार्य
पूर्णत्वास न्यावं. पण समर्थ म्हणतात ध्यान धारणा पूजा अर्चा हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आजूबाजूचं वातावरण जसं अनुकूल हवं असतं. मग ते अनुकूल वातावरण म्हणजेच काय आहे? समर्थ म्हणतात राजकारण आहे. कारण आजूबाजूचं वातावरण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वातावरण, बाजूचं वातावरण काय आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या म्हणजे अध्यात्माला पोषक अशा प्रकारचं वातावरण आजूबाजूला निर्माण झालं पाहिजे. आजूबाजूला सगळे श्रद्धावंत असले पाहिजेत. सगळे अशा प्रकारच्या धर्मकार्यासाठी प्रोत्साहन देणारे लोक हवेत. सर्वत्र सुख आणि शांती नांदावी यासाठी सगळ्या लोकांनी आपापल्या परीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की मग जो भाग राज्य सांभाळण्याचा असेल, तो भाग समुदाय सांभाळण्याचा असेल, तो संघटनेचा असेल, तो कुठलाही असेल, सज्जनांना निर्भयता प्राप्त करून देणं हे खरं कार्य अध्यात्माचं आहे. आणि म्हणून सज्जना संतु निर्भया, सज्जन लोक निर्भय झाले पाहिजेत. त्यामुळेच आपल्याला आध्यात्मिक कार्य जे आहे ते करण्यासाठी एक शक्ती, एक सामर्थ्य उपयुक्त असं वातावरण होतं. आणि म्हणून समर्थ या समासाची विशेष रचना करताना म्हणतात आहे ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. मग जो ज्ञानी आहे आणि जो वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर पहिल्यांदा त्याने काय करावं? तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावं. काय म्हटलंय? प्रथम सांगितलं आहे एकांत सेवन करावा. मग त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? जेथे तजविजा कळती अखंड चालना निगती, प्राणी मात्रांची स्थितीगती कळो येते. मग एकांतात काय होतं? कशासाठी एकांत असावा? आपल्याला जर आपल्याला भेटायचं असेल तर एकांत गरजेचं आहे. मी कोण आहे? मी कशासाठी जन्माला आलेलो आहे? माझं कार्य काय आहे? आणि मी काय केलं पाहिजे? हे जर शोधायचं असेल तर स्वतःला भेटावं लागेल. मग त्या प्रकारे एकांतात युक्ती आणि प्रयुक्ती सुचतात, अखंड चिंतन आणि चर्चा होतात आणि लोकांची स्थिती गती ही काय होते? कळून येते. आणि म्हणून पुढे म्हटलंय जरी हा चाळणाची करेना तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर, एक मिरासी साधिती एक सिद्ध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. श्रीराम म्हणजे समर्थाने सांगितलं आहे की जर त्याने चिंतन चर्चा इत्यादी काहीच केलं नाही तर त्याला काहीच उमजत नाही. चिंतन केलं तरच आपल्याला त्या गोष्टी कळणार आहे. जसं आपण शाळेत गेल्यानंतर अभ्यास करतो, शाळेत सर जे आहेत, मॅडम जे आहेत ते आपल्याला शिकवतात, परंतु ते घरी आल्यानंतर जर आपलं रिव्हिजन झालं नाही तर ते आपल्या लक्षात राहत नाही. जेवढे 2 दिवस ते लक्षात राहतं त्याच्या पलीकडे राहत नाही. मग त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे, तरच ते आपल्या लक्षात राहील. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्याने चिंतन चर्चा इत्यादी काहीच केलं नाही तर त्याला काहीच समजणार नाही, काही उमजत नाही. मग दिवाळखोर माणूस जसा हिशेब पाहतच नाही तसाच हा प्रकार घडतो. आणि म्हणून म्हटलंय एक मिरासी साधिती, म्हणजे एखादा विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो तर दुसरा काय होतो? एक सिद्ध्या गवाविती, तर दुसरा कमी म्हणजे कुणी मूर्खपणामुळे पूर्वीपासून असलेलं सगळं काय करतो? गमावतो. व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. मग सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने जेने बनी धरिले ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. श्रीराम समर्थाने या 5 ओळींमध्ये शेवटी म्हटलं आहे, 5 ओळींमध्ये शेवटी म्हटलं आहे जेने जे मनी धरिले, जे त्यांनी मनी धरलं ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. मग कृत्रिम अवघेची कुंटले, कृत्रिम या शब्दाचा अर्थ जो सोंग आहे ते तुटून गेलं, जे बनावट आहे ते बाजूला झालं, जे खोटं आहे ते काय झालं? ते बाजूला झालं. जे खरं आहे तेच चकाकणार आहे, जे खोटं आहे ते तात्पुरतं चकाकणार आहे.
पण हे बनावट जे आहे, जे सोंग जे आहे, खोटं जे आहे, ते केव्हा बाजूला पडेल? ज्या वेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी अत्यंत सावधतेने कराल तेव्हा. म्हणून समर्थांनी या राजकारण समासामध्ये राजाने कसं असलं पाहिजे, तर अखंड सावधान असलं पाहिजे. राजकर्त्यांनी अत्यंत सावधान असलं पाहिजे असा सल्ला समर्थ येथे देतात आहे. आणि म्हणून ते म्हणतात आहे, ज्ञानी आणि उदास. काय म्हटलंय? ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. मग एकांत सेवने या शब्दाचा अर्थ एकट्यामध्ये विचार करणे. आता कुणाला म्हणता येईल आपल्याला राजकारणी, कुणाला म्हणता येईल आपल्याला आम्हाला ज्ञानी, कुणाला म्हणता येईल उदास, आणि कुणाला म्हणता येईल आपल्या समुदायाचा हव्यास. मग समर्थ म्हणतात, ज्यांना समाज संघटना करायची आहे त्या लोकांनी एकांतामध्ये बसून त्या सगळ्यांच्या भल्याचा त्याला विचार करावा लागेल. नुसतं लोकांतामध्ये ॲप्लिकेशन आहे आणि एकांतामध्ये प्लॅनिंग आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अखंड सावकाश एकांत सेवावा. म्हणजे एकट्यामध्ये बसून जेव्हा आम्ही चिंतन करू. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्या एकांती बसावे, स्वरूप विश्रांतीस जावे. जर आपल्या देवाला भेटायचं असेल, परब्रह्माला भेटायचं असेल तर एकांतामध्ये भेटावं. आपण शांत असतो. जेव्हा एकटे असतो त्यावेळी अनेक विचार डोक्यामध्ये येत असतात. मग एकटे असताना आपल्याला समजतं माझं काय चुकलं आहे, माझं काय बरोबर आहे, मी कसा वागलो आहे, मी कसं सांगितलं आहे. मग आपलं आपण अवलोकन करतो. मग त्यातून आपल्याला वाटतं की इथे माझं चुकलेलं आहे, पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईमला मला असं वागता कामा नाही. म्हणजे एकांती आपल्याला काय होतं, स्वतःचीच पारख आपण स्वतः करतो. कारण समर्थांनी मागच्या समासामध्ये दिलेलं, आपले अवगुण वाटती गुण असं वाटू नये, हे करंटपणाचं लक्षण. हे कसं आहे? हे करंटपणाचं लक्षण आहे. माझे अवगुण जे आहेत ते मला गुण वाटता कामा नाही. अवगुण आहेत ना, ठीक आहे, मला कळलं आहे, पण ते बाजूला करायची हिंमत सुद्धा मला त्याच्यामध्ये पाहिजे. मी त्याला बाजूला सारायची हिंमत, डेअरिंग मी केलं पाहिजे. कारण आपले अवगुण वाटती गुण हे काही योग्य नाही. म्हणून समर्थांनी दिलेलं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला पहिलं एकांत सेवावा लागेल. बघा, सगळेजण ग्रुपमध्ये जर आपण स्टडी करतो आहे तर आपल्या पटकन लक्षात येणार नाही. म्हणजे सगळेच जण वाचतात, सगळेच जण आन्सर देतात तर कसं होईल? नाही. एकांतामध्ये जर बसलो आणि अर्धा तास जरी अभ्यास केला तरी आपल्याबरोबर लक्षात राहतं की हे मी वाचलेलं होतं, हे मी सोडवलेलं आहे, हे मी केलेलं आहे. मग समर्थ म्हणतात, का म्हणतात? कारण शिष्या एकांती बैसावे, स्वरूप विश्रांतीस जावे. म्हणून पहिलं एकांत सेवावा लागेल. ते ज्ञानाचं क्षेत्र आहे, ते संघटनेचं क्षेत्र असेल, ते धनप्राप्तीचं क्षेत्र असेल, ते बलप्राप्तीचं क्षेत्र असेल, मनशांतीचं क्षेत्र असेल, क्षेत्र कोणतंही असेल तरी सुद्धा त्याला एकांताशिवाय त्याची प्रगतीच होणार नाही, त्याला गतीच नाही. म्हणून अखंड एकांत. एकांत म्हणजे एकट्यात बसणे नाही. समर्थ म्हणतात, एकट्यात बसणं नाही तर एकट्यात बसून त्याच्याबद्दल इष्ट तो विचार करत राहणे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, जेथे तजविजा कळती. तजविजा या शब्दाचा अर्थ काय आहे? तो उपाय दिलेला आहे. आपण म्हणतो याच्यावर काय उपाय आहे, याच्यावर काय तजविजा आहे, याच्यावर हा उपाय आहे. तो कधी कळेल? तर आपल्याला एकांतात बसल्यावर ते कळेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, एकांतात बसूनच ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. म्हणून दिलेला आहे, जेथे तजविजा कळती, अखंड चालना निगती, प्राणी मात्रांची स्थिती गती कळो येते. श्रीराम समर्थ. प्राणी मात्रांची स्थिती गती कळो येते. म्हणजे माणसं कशी आहेत हे कधी कळेल हो? तर तुम्ही एकांतात बसून त्याचा विचार केला तर कोण मनुष्य कुठल्या योग्यतेचा आहे ते आम्हाला कळू लागेल. आणि मग कोणाची नियुक्ती कशासाठी केली पाहिजे हे माणसाला कळू लागेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात की माणसामध्ये अयोग्यता नाही आहे, पण त्याची योग्य योजना करण्यामध्ये आम्ही चुकतो. आणि म्हणून आपला कार्यभाग जो आहे काय होतो? नासतो. आणि म्हणून ज्याचं त्याने करावं, याचा अर्थ ज्याचं काम त्याला द्यावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की जो ज्ञानी आहे, जो वैराग्य संपन्न पुरुष असतो, त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावा. आणि एकांतात युक्ती प्रयुक्ती सुचतात.
अखंड चिंतन आणि चर्चा होतात. कारण एकांतात बसल्यावर एखाद्या गोष्टीवर आपण चिंतन करू शकतो, चर्चा करू शकतो, आपले आपण मत मांडू शकतो की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे आपल्याला कळतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की लोकांची स्थिती गती ही त्याच्यामुळे काय होते, कळून येते. जसं अक्षर म्हटलं तर एकही अक्षर असं नाही की जे मंत्र होऊ शकत नाही, एकही झाडाचं मूळ असं नाही की ते औषध होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तसा माणूस एकही अयोग्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात ही योजकता आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून तुम्हाला एकांत सेवावा, म्हणून तुम्ही काय करावा, एकांत सेवावा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जरी हा चाळणा करीना तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. म्हणजे जर त्याने चिंतन चर्चा आणि त्याला जर चिंतन चर्चा काहीच त्याने केलं नाही तर त्याला काहीच उमजत नाही. जसं आपण शाळेत गेल्यानंतर जेव्हा आपल्याला शिक्षक आपले शिकवतात ते शाळेपुरतं मर्यादित ठेवायचं आहे का, नाही. आपल्याला घरी येऊन त्याचा स्वाध्याय करावा लागतो, तो पाठ जो आहे, तो धडा जो आहे तो वाचावा लागतो. त्याच्यात ते बारीक सारीक गोष्टी आपल्याला मग कळतात आणि वाचल्यामुळे आपल्या ते लक्षात राहतं की हे मी वाचलं आहे. म्हणजे एकदाच ऐकून ते आपल्या लक्षात राहील का, राहील, पण तेवढ्यापुरती 5-6 दिवस लक्षात राहणार. म्हणजे आपल्याला दीर्घकाळ जर लक्षात ठेवायचं असेल, उत्तमाचं जर लक्षात ठेवायचं असेल, आपल्याला पुढे त्याचा उपयोग करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करणं सगळ्यात गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे चिंतन करणं. एखादी गोष्ट घडलेली आहे त्याच्यावर स्वतः चिंतन करावं आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग बरोबर सुचतो, म्हणून चिंतन दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दिवाळखोर माणूस काही हिशेब पाहतच नाही, तसाच हा प्रकार आहे. आणि म्हणून समर्थांनी दिलेला आहे की तरी काहीच उमजेना तर त्याला काही कळणारच नाही, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. म्हणून समर्थ म्हणतात हिशेब करत असताना आपल्याला मुद्दल कोणती आहे, म्हणजे मुद्दल कोणता आहे, व्याज कोणता आहे, आणि व्याज आणि मुद्दलाचा विचार करून आपल्या गाठीशी काही पडते आहे का. म्हणजे एखादा धंदा, एखादा व्यवहार जर आपण करत आहे, एखादा व्यापार जर आपण करत आहोत तर त्याच्यामध्ये जर आपण समजा लोन काढलेले असेल, अजून काय असेल, मग त्याला देऊन त्या वस्तूचं सामानाचे पैसे देऊन माझ्याजवळ किती उरतात आहे, तो माझा नफा आहे, हे कधी कळेल, चिंतन केल्यामुळे. म्हणजे की आपण नुकसानात आहोत की आपल्याला काय होतं आहे, म्हणजे आपल्याला फायदा होतो आहे, हे आपल्याला हिशोबाच्या दरम्यान कळतं. मग आपल्या हिशोबाच्या वह्या आपण सगळी लोक एकत्र असताना पाहतो का, नाही, एकांतात पाहतो. एकांतामध्ये ते आपण हिशोबाच्या वया त्या ज्या आहेत त्या तपासतो आणि त्याप्रमाणे आपल्या गोष्टींचा विचार आपण एकांतात केला पाहिजे. सगळ्या गोष्टी लोकांताच्या नाहीत. आणि म्हणून समर्थ म्हणतात जरी हा चाळणा करीना तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. आणि म्हणून पुढे समर्थाने दिले आहे, एक मिरासी साधिती एक सिद्ध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. मग समर्थ म्हणतात आहे एक मिरासी साधिती. मिरासी म्हणजे काय, आपले हक्क. आता जमिनीचा हक्क ज्याला मिरासी असे म्हणतात. मग समर्थ म्हणतात एक मिरासी साधिती, आपले आपले हक्क मिळवतात. एक सिद्ध गवाविती, जे प्राप्त केलेलं आहे तेही लोक गमावून बसतात. कधी कधी काय होतं, आपल्या पूर्वजांनी दिलेली एवढी बरी इस्टेट प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याकडे भरमसाठ असते. मग ते काय वाटतं, माझ्या 4 पिढ्या ही खाल्ल्या, 4 पिढ्यांनी जरी ते खाल्लं तरी ते संपणार नाही. म्हणून काय होतं की आहे तेवढं खाऊन टाकायचं, आहे तेवढं खर्च करून टाकायचं. मग राहिलेलं ना काहीच नाही. 4 पिढ्या खाणार, तर 1 पिढी पण खाऊन एका पिढीने अर्ध्यावरच खाऊन सगळं संपवलं. मग तसं नको व्हायला. मग समर्थ म्हणतात त्याच्यासाठी चिंतन गरजेचं आहे. मग समर्थ म्हणतात एक सिद्ध गवाविती, जे प्राप्त केलेलं आहे तेही लोक गमावून बसतात. असं का होतं, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. एखादं श्रवण आपण करतो, एखादं समर्थ म्हणतात आहे एखादं निरूपण ऐकतो, एखादं विवरण ऐकतो, मग ते ऐकल्यानंतर आपण किती लक्षात ठेवतो. आपण घरी आल्यानंतर एकदा का त्या उपासनेमध्ये असताना, बैठकीमध्ये असताना किंवा एखाद्या आपल्या त्या समर्थ म्हणतात आहे की तिथं गेल्यानंतर आपण ज्यावेळी
पारायणामध्ये असतो, हरिपाठामध्ये असतो, तिथे असताना आपल्याला सगळं आठवत असतं. पण एकदा का चप्पल घातलं की आपल्याला सगळ्या गोष्टी विसरायला होतात. मग तिथे काय सांगितलेलं आहे, कोणता बोध दिलेला आहे, कोणत्या ओवीवर कोणता बोध सांगितलेला आहे समर्थांनी, कोणत्या ओवी कशा सांगितलेल्या आहेत माझ्याबरोबर लक्षात होतं, परंतु घरी आल्यानंतर आपण विसरतो, कारण त्याचं चिंतन होत नाही. तेच जर आपण घरी येऊन जर सराव केला तर त्याचं चिंतन उत्तमरित्या होतं आणि आपल्या लक्षातही राहतं की या ओवीवर हा भाग निघालेला होता. आणि म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून चिंतन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रवण केलेलं आहे, परंतु ते श्रवण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडायचं नाही, आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे. म्हणून व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. मग समर्थ म्हणतात आहे की व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे म्हणजे आपण मोठं झालं की आपल्याला आपले सर्व हक्क मिळतात आणि आपण आहे ते आपण व्यवस्थित सांभाळून ठेवतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, जेने जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची कुंटले सहजची येणे. आणि म्हणून आम्ही एकांत जर सेवला, आम्ही विचार केला, चालना केली, त्याच्यावर तजविजा केल्या, तर आपल्याला जेने जे जे मनी धरले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा विचार जर आम्ही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे मनात धरले ते ते त्यांचं सिद्धीस गेलेलं आहे. का सिद्धीस गेलेलं असेल हो? कारण त्याचं उत्तरच हे आहे की त्याने अखंड एकांत सेवलेला होता. कुठलीही गोष्ट ते विचारपूर्वक प्लॅनिंगने त्यांनी केलेली होती आणि म्हणून ते यशस्वी झाले. म्हणून समर्थ म्हणतात जेने जे जे मनी धरले ते ते आधीच समजले. म्हणजे समर्थ म्हणतात पुढे आपल्याला काय करायचं आहे ते आधीच बोबाटा पसरायचा नाही. काही गोष्टी गुपितही ठेवता आल्या पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी कळल्या तर हरकत नाही, परंतु सगळं काही करायचं आहे आधीच सगळ्यांना सांगून बोबाटा केला मग ती गोष्ट काही सिद्धीस जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला ते जेने म्हणजे ज्या काही योजना करायच्या आहेत त्या आपल्याला गुप्त असल्या पाहिजेत, त्या योजना आपण गुप्त केल्या पाहिजेत, तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आधीच जर त्या अवघड केल्या तर मग त्यांचा उपयोग काय होतो? काहीच उपयोग नाही, सगळ्यांना ते समजून जातं. मग समर्थ तेच म्हणतात जेने जे जे मनी धरले ते ते आधीच समजले. आता अशा ठिकाणी समर्थ म्हणतात की जे मनी धरलं ते जर इतरांना जर सहज समजून आलं तर काय उपयोग आहे? म्हणून करणे असेल तर ते शांततेने एकट्यात विचार करा. समर्थांचं एकच वचन आहे, 11 बहु 11. काय 11? कळेच ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. मग ते आनंदवन भुवनी नावाचं प्रकरण पहा. त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी समर्थांनी एकांत कसा सेवावा आणि सगळ्या गोष्टी गुप्ततेने कशा कराव्या या सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात पुढे समर्थांनी दिले की जे जे मनी धरले म्हणून जे मनात धरलेलं आहे ते ते आधीच समजले. दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते जर आधीच समजलं तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही. मग सहजच कृत्रिमपणे वागणेच कसं होतं, खुंटून जातं. आधीच जर सगळं माहीत असेल तर आपल्याला काय मजा येईल का? नाही. मग कुठलीही गोष्ट करताना मग समर्थ म्हणतात आहे त्याच्यासाठी चिंतन महत्त्वाचं आहे. मग जेने जे जे मनी धरले ते ते आधीच समजले. म्हणून समर्थ पुढे म्हणतात अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. मग समर्थ म्हणतात अखंड एका ठिकाणी राहिल्याने काही लोकांशी सलगी होते. बघा, एकाच ठिकाणी जर दोन व्यक्ती राहिल्या असेल तर कसं होतं, अखंड ते सोबत आहेत. मग त्यांच्यातली हिच्यामध्ये काय उणीव आहे, त्याच्यामध्ये काय उणीव आहे, याच्यामध्ये काय प्लस पॉईंट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ते सगळं समजून जातं. मग अखंड राहता सलगी होते. मग एकत्र राहिल्याने, अखंड एकाच ठिकाणी राहिल्याने काही लोकांशी सलगी होते म्हणजे त्यांचे संबंध उत्तमाचे राहतात, त्यांना एकमेकांना ते उत्तम प्रकारे ओळखतात. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलंय अतिपरिचय अवज्ञा घडते. म्हणजे अतिपरिचयाने काय होतं, अवज्ञा घडते. आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून एकाच स्थळी आपण फार काळ राहू नये. कारण पुढे अवज्ञा घडू नये याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आपल्याला. कारण अतिपरिचय जर झाला तर सगळ्याच गोष्टी काय होतात, लीक होऊन जातात. म्हणजे सगळ्याच गोष्टी कळतात. मग त्या जर गोष्टी आपल्याला सगळ्या एकमेकांना पूर्णपणे ते समजून घेतात. म्हणून समर्थ म्हणतात एकाच स्थळी फार काळ राहूच नये. म्हणून सांगितलेलं आहे समर्थांनी की
आम्ही एकांत जर सेवला, आम्ही विचार केला, चालना केली, त्याच्यावर तजविजा केली, तर जे जे मनी धरले, मग ते समर्थाने सांगितलेलं आहे. मग अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. मग समर्थाने एक व्यवहारातलं सूत्र सांगितलेलं आहे. समर्थ सांगतात आहे की अखंड ज्याच्या सोबत आम्ही सलगी करतो, अखंड राहता सलगी होते, मैत्री होते, ज्याच्या बरोबर आम्ही राहतो, गप्पा मारतो, ते तुमच्यासारखे बोलू लागतात, तुम्हाला ते मित्र समजतात, तुमच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागतात, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण त्यांच्या बरोबर राहतो आहे. त्यामुळे अतिपरिचयामुळे अवज्ञा घडते आहे. आपण सोबत राहतो आहे, मग अतिपरिचयामुळे काय होते, अवज्ञा घडत आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की अधिकार परत्वे, आपण त्या कार्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की, म्हणून समर्थांनी पुढे दिलं आहे, म्हणून किती अंतर ठेवावं, किती अंतर, कुठल्या नात्यामध्ये किती अंतर असावं, कुठल्या गोष्टीमध्ये किती अंतर असावं, ठेवावं, हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या कार्याचा विचार केला पाहिजे, म्हणून किती अंतर ठेवा हे शहाण्याच्या लक्षात येतं. म्हणून समर्थ म्हणतात अतिपरिचय अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. म्हणून समर्थ म्हणतात की एका ठिकाणी बसू नका, मग सदैव नवनवीन ओळखी जोडत राहा, नवनवीन संघटना स्थापन करा, नवनवीन लोकांचे समुदाय स्थापन करा, सगळ्या लोकांना भक्ती मार्गाला न्या, सगळ्या लोकांना उत्तम मार्गाला न्या, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करा. असा विचार जो कोणी करेल त्याच्या हाताला अपयश कधीच येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सगळ्यांचं कल्याण करता आलं पाहिजे, सगळ्यांविषयी चांगलं बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणत आहे पुढे, आळस केला, जो आळसी माणूस आहे त्याने अजून काय केलेलं आहे, तर अजून आळस केला तर काय होईल, तर समर्थ म्हणतात तरी मग कारभाराची बुडाला, अंतर हे तर चुकत गेला समुदायाचा. मग आळसाने आळस केला तर सगळा कार्यभाग काय होतो, बुडतो. आणि म्हणून मनात समर्थ म्हणतात आहे की लोकसंग्रहाचा हेतू कसा होतो, राहूनच जातो, अंतर हे तर चुकत गेला समुदायाचा. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी, चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. म्हणून समर्थ म्हणतात उदंड उपासनेची कामे, मग लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्य नियमाने लावून द्यावीत. आणि म्हणजे लावीत जावी नित्य नियमाने ते उपासनेचं काम जे आहे ते प्रत्येकाला लावता आलं पाहिजे, प्रत्येकाने ते लावावं. 2 वेळची उपासना केली पाहिजे, 2 वेळची नाही, वेळ मिळत नसेल तर 1 वेळची तरी उपासना नेहमी आपली झाली पाहिजे. कारण उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. मग समर्थ म्हणत आहेत की ही उदंड उपासनेची कामं नित्य नियमाने लावून द्यावीत, म्हणजे त्यांना लबाडी करायला अवसरच मिळत नाही. म्हणजे अजून काही करायला, अजून कशामध्ये मन गुंतवायला किंवा नको ती कामं करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा उपासनेमध्ये आपण आपलं मन रमवावं. जर खाली वेळ असेल, आपल्याला रिकामी वेळ मिळालेला आहे, तर तो उत्तम आपल्याला सद्गुरूचरणी, आपल्या परमेश्वराच्या चरणी आपल्याला तो घालवता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणत आहे की उदंड उपासनेची कामं ही नित्य नियमाने आपण केली पाहिजे. उदंड उपासना जी आहे, कारण उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविन निराश्रयो. म्हणून समर्थ म्हणत आहे की उपासनेची आपण आवड लावली पाहिजे, दिवसातून एकदा तरी आपली उपासना झाली पाहिजे. अखंड नामस्मरण, आपण आपली कामं करत असताना आपलं नामस्मरण होत राहिलं पाहिजे. अखंड नामस्मरण म्हणजे त्या नामस्मरणामध्ये कुठेही खंड पडता कामा नये, म्हणजे दुसरी कामं करायला आपल्याला मग वेळच मिळणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत की उदंड उपासनेची कामे, समर्थाने कृत्रिम हा शब्द इथे पुढे वापरलेला आहे. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. मग समर्थांनी कृत्रिम हा शब्दाचा अर्थ म्हणजे खोटं, बनावटपणा तिथे सांगितलेला आहे. तो करण्यासाठी त्याला वेळच नाही मिळाला पाहिजे. वेळ
फुकटचा वेळ मिळतो म्हणून तिथे काहीतरी कुलघोडी आपण उलट्या सुलट्या करतो. मग तो जो वेळ आहे तो आपला उत्तमरित्या सद्गुरूचरणी आपल्याला भजन करता आलं पाहिजे, कीर्तन करता आलं पाहिजे, एखादा अध्याय वाचता आला पाहिजे. भगवद्गीता आहे, श्रीमद दासबोध आहे, भगवद्गीता सांगितलेली आहे. परत समर्थ म्हणतात आहे सगळे काही आपले ग्रंथ आहेत ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. म्हणजे दिवसातून आपल्याला थोडा वेळ तरी आपल्या भगवंतासाठी देता आला पाहिजे. मनाचे श्लोक आहेत ते आपण वाचू शकतो, ते पाठांतर करू शकतो. सद्गुरू पादुकाष्टक आहे, करुणाष्टक आहेत. समर्थ म्हणतात आहे सगळं काही गणपती स्तोत्र आहेत. मग समर्थांनी सांगितलेलं आहे की हे सगळं आहे, मग ते सगळं आपल्याला वाचता आलं पाहिजे. रिकाम्या वेळात त्याच्यामध्ये आपण थोडं रमलं पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, त्याच्यातून उत्तमरित्या आपल्याला त्याच्यातून शिक्षण मिळणार आहे. त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते सांगितलेलं आहे ते बोध आपल्याला मिळणार आहेत. आणि त्या ओवींमध्ये जो अर्थ दडलेला आहे तो आपल्याला संत तुकाराम गाथा आहे, मग ती आपल्याला वाचता आली पाहिजे. मग समर्थांनी तेच सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरी आहे. म्हणून एखाद्या माणसाला सतत काम असेल तर सतत कामामुळे त्याला बाकी काही उचापती करायला मग वेळच मिळत नाही. म्हणून जो नेहमी कामात असतो त्याला इतर गोष्टी करायला काय असतो, वेळ नसतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की उदंड उपासनेची कामं, इतकी कामं लावली जातात उपासनेची की त्यांना इतर गोष्टी करायला काय होतं, वेळच मिळत नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की त्यांना इतर गोष्टी करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये ते अडकून बसत नाहीत. आपल्या घरी असलेले विद्यार्थी असो, हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी, यांच्यामध्ये फरक बघा किती आहे. आपल्या घरातले विद्यार्थी जे घरून हे करतात आहे, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहत नाहीत, घरी राहतात. आणि एखादा हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी आहे, मग घरी राहणारे विद्यार्थी आहे, त्या आश्रमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय आहे, दोघांमध्ये फरक आहे. कारण घरी मुलं कशी असतात, रिकामी असतात, बाकीची कामं त्यांना करायला लागत नाहीत, अभ्यास केला की झालं. मग बाकीचं सगळं जे आहे, खाल्लं की ताट घासायला आई आहे, परत कपडे घालायला, कपडे धुवायला आई आहे. तसं नसतं. मग आश्रमामध्ये तसं नाही आहे. आश्रमामध्ये मुलं स्वतः सगळी कामं करतात, त्यामुळे त्यांना इकडे तिकडे फिरायला, इकडे तिकडे याच्या त्याच्या उठाबशा करायला काही वेळ नसतो. म्हणून समर्थ म्हणतात की आश्रमांमधल्या विद्यार्थ्यांना आश्रम झाडावा लागतो, स्वच्छता करावी लागते, कपडे धुवावे लागतात, भांडी घासावी लागतात, स्वयंपाक करावा लागतो, नित्याचा अभ्यास करावा लागतो, उपासना करावी लागते. मग सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळेवर कराव्या लागतात. म्हणून सकाळी 4 वाजता उठल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत त्यांना अजिबात फुरसत नसते. त्यांना म्हणजे काहीच करायला बाकीचं फालतूपणा करायला काही वेळच नाही. म्हणून रिकामे जे असतात त्यांच्याकडून या गोष्टी घडू शकतात. म्हणून समर्थ म्हणतात सगळ्यांना कामं अशी द्या की त्यांना वेळच मिळाला नाही पाहिजे रिकामा. म्हणून रिकामा जाऊन देई एक क्षण. म्हणून समर्थ म्हणतात उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. मग रोज कामं आहे, रोजची कामं काय झालेली आहेत, दिलेली आहेत. रोजची कामं जी आहेत ती दिलेली आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की रोजची कामं रोज आहेत, मग त्याच्याकडनं काही चांगलं घडू शकतं. तुम्ही आताही पाना, जे रिकामी लोक आहेत ते दिवसभर काहीतरी करत राहतात, याला नाव ठेवतील, त्याला नाव ठेवतील. कामाला म्हणजे कामातली माणसं जी असतात त्यांना दुसऱ्यांना बोलायला, दुसऱ्यांना म्हणजे नावं ठेवायला, काहीच धुणं काढायला काहीच वेळ नसतो. ते आपल्या कामामध्येच काय असतात, बिझी असतात. म्हणून ते म्हणतात की मला काही सांगू नका, माझ्याकडे या गोष्टी ऐकायला काही वेळ नाही, मला तुमचं कुठे ऐकवता, कारण त्यांना वेळच नसतो. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे त्या माणसाला सदैव कामात ठेवा, म्हणजे त्याच्याकडून काहीतरी चांगलं घडू शकेल. हा सगळा विचार कोणासाठी सांगतात आहे समर्थ? हा विचार आपल्यासाठी सांगितलेला आहे, भक्तांसाठी, दासांसाठी हे सांगून ठेवलेलं आहे. कारण याच्या सगळ्यांमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही उपासनेमध्ये अडका, उपासनेमध्ये नवीन नवीन शोधा. या ओवीवर त्या ओवीवर प्रत्येक ओवी घेऊन त्याचा अर्थ शोधा. त्या अर्थांमध्ये दडलेला त्या ओवींमध्ये दडलेला जो अर्थ आहे तो कधी कधी आपल्याला वाचून सुद्धा कळत नाही. मग त्याच्यामधला अर्थ शोधा, एखादी ओवी, एखादा बोध आठवा. समर्थ तेच म्हणतात आहे की ती उत्तम प्रकारे ते काम करता आपल्याला आलं पाहिजे. म्हणून सदैव कामात राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे काहीतरी चांगलं घडू शकेल आपल्याकडून. म्हणून हा सगळा विचार समर्थ कोणासाठी सांगतात आहे की ज्यांना उत्तम प्रकारे
समुदाय तयार करायचा आहे, उत्तम संघटना तयार करायची आहे, उत्तम प्रकारे सगळ्यांचं ऐक्य निर्माण करायचं आहे, सगळ्यांच्या हिताने प्रत्येकाला उत्तम कामं लावली पाहिजेत. म्हणून समर्थ पुढे दिलेला आहे समर्थाने, चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. मग चोर भांडारी, मग समर्थाने अजून एक इथे सांगितलेलं आहे की चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा. चोरालाच भांडारी करावं म्हणजे त्याच्या हातून काही चुकलं तर त्याला सांभाळून घ्यावं आणि त्याला हळूहळू शिकवून मग काय करावं, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. म्हणजे हळूहळू त्याला शिकवून मूर्खपणाच्या गुंत्यातून त्याला मोकळं करावं. कारण चोराच्या हाती जर आपण घराच्या चाव्या दिल्या तर त्याला माहिती आहे की घराची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यावर आहे, मीच चोरी केली तर माझ्यावर आळ येणार आहे. मग ते धन जे आहे, ते घर जे आहे ते सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. मग तो चोर तिथेच कशाला चोरी करेल, नाही करणार, कारण सगळा आळ हा कणावर येणार, त्याच्यावरच येणार आहे. म्हणून चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. मग या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. मग समर्थाने येथे अजून एक सांगितलं आहे की आपल्यामधला जर काही कमीपणा असलेला एखादा मनुष्य आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काहीतरी कमीपणा असतो, म्हणजे कमी काहीतरी असतं, काहीतरी जास्त, एखादा गुण चांगला असतो, एखादा गुण वाईट असतो, सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात. मग समर्थ म्हणतात आहे, एखाद्यामध्ये जर काहीतरी कमी म्हणजे एखाद्यामध्ये जर वाईट गुण असेल किंवा काहीतरी त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे ते काम द्यावं, जबरदस्तीने ते काम द्यावं आणि त्या कामाकडे आपण लक्ष ठेवावं. आम्ही वर्गामध्ये जो मॉनिटर निवडतो तेव्हा वर्गातला असा गोंधळ करणारा जो मुलगा आहे ना त्यालाच निवडलं जातं. का? कारण तोच सगळ्यात जास्त गोंधळ हा तोच करतो, त्याच्यामुळेच गोंधळ होतो. त्यालाच जर शांत केलं तर बाकीचे सगळे शांत होणार. म्हणून समर्थाने सांगितले जे 8 विषय दिलेले आहेत ते समर्थ म्हणतात आहे की त्या 8 विषयांवर आपल्याला ताबा मिळवायचा आहे. एखादा गुण आपल्याकडे जास्त असतो, एखादा कमी असतो, म्हणजे एखादा गुण व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढाच असतो, पण एखादा काय होतो जास्त असतो. मग त्याला किती वापरावं, कसं वापरावं हे ज्याच्या त्याच्यावर आहे. म्हणून समर्थाने दिलेलं आहे की त्याच्या हातात जर आपण ते जसं मॉनिटरच्या हातात आपण देतो, त्याच्या हातात आपण दिल्यानंतर तो वर्ग सांभाळतो, तो सगळ्यांकडे लक्ष ठेवतो, त्यावेळी मात्र गोंधळ कमी होतो. कारण गोंधळ करणाराच गोंधळ करणं बंद करतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय चोर भांडारी करावा. अशा प्रकारे कुठला माणूस कुठल्या कामासाठी लावावा हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. हा विवेक विचार आपल्याकडे असला पाहिजे. विवेकाने प्रत्येक गोष्ट विवेकाने घेतली पाहिजे, विवेकाने आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की घसरताच सांभाळावा, जर यदा कदाचित घसरताच सांभाळावा. कोणाला? चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. म्हणजे जर यदा कदाचित घसरत असेल, त्याच्याकडून काहीतरी चुकत असेल तर वेळी सूत्रधाराने, त्याने वेळीच त्या जाणत्या पुरुषाने त्याला आपल्या जवळ ठेवावं आणि त्याला एकट्यात बसून समजावून सांगावं की तुझ्याकडून ही चूक होते आहे, ते त्याच्यामुळे हा तुला तोटा होतो आहे, तुझ्याबरोबर इतरांचंही नुकसान होतं आहे. मग ते सगळं जे आहे ते तुझ्याकडे येऊन बसणार आहे. मग जाणत्या पुरुषाने त्याला आपल्या जवळ ठेवावं आणि त्याला एकट्यात बसून समजून सांगावं की तुझ्याकडून चूक होते आहे, आता याच्यानंतर चूक होणार नाही याची काळजी घे. आणि म्हणून समर्थ म्हणतात गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. त्याला जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर तो सगळ्या गोष्टी ऐकणार आहे. आणि म्हणून समर्थाने सांगितलं आहे की त्याच्यासाठी आपण त्याला उत्तमरित्या समजावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे कारण गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. कारण लोकांचं मन जे आहे ते मन सांभाळणं सगळ्यात अवघड आहे. म्हणून सांगितलं आहे मन सांभाळणं हे फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात या अवघ्या पहिल्याच गोष्टी, या गोष्टी आपण पाहिल्याच आहेत. प्राणी कोणी नव्हता कष्टी. म्हणून आपल्याला सगळ्यांचं सहकार्य जर पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यांना प्रसन्न ठेवावं लागेल, त्यांच्या अंतःकरणाचा विचार करावा लागेल आणि त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. म्हणून सगळ्यांकडनं चांगलं करून घेण्यासाठी, सगळ्यांना सुपंथाला नेण्यासाठी अशा प्रकारचा सखोल विचार केला गेला पाहिजे. मग अवघे धरू सुपंथ,
जे म्हणतो आम्ही तर सगळ्यांना चांगल्या पंथाला नेता येईल, म्हणून समर्थाने अशा प्रकारचा ऐक्य येथे साधला आहे. आणि म्हणून पुढे देतात आहे, नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी, काटीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळून नेदावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. म्हणजे श्री समर्थांनी या समासाची रचना, म्हणजे या समासाचं नावच काय आहे, राजकारण निरूपण नाम. आता राजकारण कुठलं, ते राजकारण नाही हो, इकडे या म्हणून समर्थ म्हणतात आहे. तर राजकारण ना म्हणून असं जरी केली असली तरी महंतांनी जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन करावं ते याच ठिकाणी समर्थ सांगतात आहे. मग समर्थ महंत कोणाला म्हणतात, तर जो समाजाचा मार्गदर्शक आहे, जो संघटक आहे, कुशल अशा प्रकारे तो कार्यकर्ता आहे, अशा माणसाने कशा प्रकारे आपलं जीवन जगावं, कशा प्रकारे आपली जीवनशैली असावी ते समर्थ इथे सांगतात आहे. ज्याला संघटनेच्या माध्यमातून राष्ट्र उद्धार करायचा आहे, जगदोद्धाराचा उद्धार करायचा आहे, सज्जनांची संघटना उभी करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, मग या न्यायाने त्याला चालायचं आहे, त्याला सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणून समर्थाने सांगितलेलं 10 ओव्या दिलेल्या आहेत, त्याचा विचार केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणी मंडळ वेष्टी चहूकडे. मग या सगळ्या समर्थ म्हणतात आहे काय, या सगळ्याच पूर्वीच्याच गोष्टी आहेत, कुणाही प्राण्याला कष्टी न होऊ देता मुत्सद्देगिरीने चहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाची गाठ घालून द्यावी, वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी, आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असं कधीच वागू नये. आणि म्हणून समर्थांनी दिलंय की या अवघ्या सगळ्या काय आहेत, या सगळ्या पहिल्याच गोष्टी आहेत. प्राणी कोणी नव्हता कष्टी, म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या लोकांपैकी कोणी कष्टी झालेला आहे का, दुःखी झालेला आहे का, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून दिलंय राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. मग अशा प्रकारे आपल्या मंडळामध्ये कोणी जर दुःखी झालेलं असेल, कष्टी असेल, तर ज्यांच्या मनाला काही क्षती पोचली असेल असे तर ज्येष्ठ माणसांनी त्यांचं मन निर्मळ करण्याचं काम केलं पाहिजे. असं जर नाही केलं तर ती संघटना बळकट होणार नाही. म्हणून समर्थांनी कोणी दुःखी राहू नये याची काळजी घ्या, सगळ्यांच्या सुखाचा विचार तुम्ही करा. काही गोष्टी अशा असतात की या स्वतःच केल्या पाहिजेत असा आग्रह नाही. समर्थ म्हणतात, नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे. कोणी सांगितलं की वाचाळ भांडण करणाऱ्यांशी, म्हणजे तुम्ही भांडण करा, वाद घालणाऱ्यांसोबत तुम्ही वाद घालणारे व्हा. अनेक लोक समर्थांचं सांगत असताना अघोतेपणाने असं सांगून जातात की आपण जैसा जो तैसा भेटे, असं नाही. समर्थ सांगतात तो जसा आहे पण आपल्याला तसं वागून चालणार नाही, मग त्याच्यात आणि आपल्यात काहीही फरक राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने समर्थ म्हणतात आहे सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोरून 2 शब्द जास्त आले तर आपण त्याच्या वाट्याला जाऊ नये. आपण शांतपणे, कधी कधी मौन हे सगळ्यात गुणकारी औषध आहे. मग कधी कधी शांत राहावं. मग त्याच्यासाठी समर्थ म्हणतात आपण संयम धरला पाहिजे, आपल्या मनाला ते थांबवलं पाहिजे, मनाला सांगितलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आपण जसं असेल तसं आपण व्हावं. समर्थ म्हणजे असं म्हणत नाही की जशास तसे होऊ नका, जशास तसं तुम्ही आणून वागा. म्हणून समर्थ म्हणतात, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडेच नेदी, काठीने काठी झाडावी. मग झाडत असताना समर्थ म्हणतात काठीने काठी, काट्याने काटा काढावा, पण हे कळू देऊ नये. काट्याने काटा काढावा परंतु तो काढलेला आहे हे दुसऱ्याला कळता कामा नये. गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा. म्हणजे त्याला काहीच कळत नाही, त्याला काहीच येत नाही, त्याला काहीच माहीत नाही, याच भ्रमात समोरची व्यक्ती राहिली पाहिजे. म्हणून काठीने काठी झाडावी. झाडत असताना आम्ही काठीने काठी झाडतो पण दोन्ही काट्या शेवटी फेकून देतो. मग पायातला काटा काढण्यासाठी आणि पायातून निघालेला काटा जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा काढण्यासाठी वापरलेलं साधन
आणि आपल्या पायात घुसलेला काटा, या दोन्ही गोष्टी आम्ही एका वेळीच फेकून देतो. याचं कारण काय आहे तर काठीने काठी झाडावी परी ते कळो नेदावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. मग आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा दोष येईल अशा प्रकारचं वर्तन आपण करू नये. म्हणून समर्थ म्हणतात, पुढे दिलेलं आहे समर्थाने, न कळता करी कार्य जे ते काम तत्काळची होते, गचगचेत पडता ते चमत्कारे नव्हे. ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. श्रीराम समर्थ. न कळता म्हणजे जेव्हा गजगजीत पडणे, याचा अर्थ म्हणजे चव्हाट्यावर येणे. मग समर्थ म्हणतात आहे की जेव्हा गजगजीत चव्हाट्यावर येणं म्हणजे चार लोकांमध्ये येणं, लोकांतामध्ये ती गोष्ट येणं, एकांतात जी सिद्धी म्हणजे जी गोष्ट सिद्धीला जाते ती गोष्ट लोकांतामध्ये येत नाही. म्हणून एकांत असला पाहिजे, म्हणून लोकांतामध्ये सिद्धी जात नाही. म्हणून समर्थांनी गुप्तता हे राजकारणाचं मुख्य सूत्र सांगितलेलं आहे. ते राजकारण नाही, इथे राजकारण आहे. म्हणजे आपल्याला ते राजकारण करायचं नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून गुप्त ते गुप्त जाणावे. म्हणून समर्थांनी जी 11 मारुतींची रचना केली आणि त्याकरवी राष्ट्रोद्धारासाठी, राष्ट्रकार्यासाठी जी संघटना उभी केलेली आहे त्याचं सहकार्य जे शिवाजी महाराजांना मिळालं ते गुप्ततेमुळे मिळालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. म्हणून समर्थांनी म्हटलंय पुढे, ऐकोनी आवडी लावावी, देखोनी बळकटची व्हावी, ऐकोनी आवडी लावावी, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे दिले पण ते असोची नये. म्हणजे कुठलंही काम जरी करायचं असेल तर ते काम केल्याशिवाय होणार नाही. तुम्ही बसून राहिले आणि दे रे हरी पलंगावरी तर होणार नाही. त्याच्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे, कार्यक्षम असलं पाहिजे. आपण पुढे लागून ते काम आपण केलं पाहिजे. आणि ते काम केल्यामुळे काय होणार तर ते काम सिद्धीला जाणार, नुसतं बसून चालत नाही. म्हणून ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटीची व्हावी. ऐकोनी आवडी लागावी. काय आवडी लागावी? महंत असा असावा की त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्याला पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की भक्ताला आवड कशाची लागते? भजन कीर्तन ते ऐकून त्यांना भगवंताची आवड लागते, ऐकून फक्त. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. खूप सुंदर असं वर्णन सद्गुरूंचं त्यांनी केलेलं आहे, विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. मग ते पाहण्यासाठी एकादशीला, आषाढी एकादशीला कितीतरी वारकरी लोक जातात. म्हणजे प्रत्येकाचा जो भाव आहे, ऐकूनी आवडी लावावी, ऐकूनी आवडी लागावी असं ते असलं पाहिजे. महंत कसा असला पाहिजे, साधू कसा असला पाहिजे, संत कसे असले पाहिजे, संत तुकाराम महाराज. ऐकूनी आवडी लागावी. खरंच त्यांना पाहावंसं वाटतं. त्यांचं एवढे कीर्ती आहे, त्यांची एवढे बोध आहे. त्यांनी समाजाला एवढं म्हणजे उद्धरून टाकलेलं आहे. उद्धारासाठी, समाजाच्या उद्धारासाठी, राष्ट्रकार्यासाठी त्यांनी एवढं काम केलेलं आहे की त्यांना खरंच ऐकून असं वाटतं की त्यांना पाहण्यासारखं होतं. म्हणजे पाहायला मिळाले पाहिजे होते असं मनात वाटतं. सद्गुरूंना समर्थांना आपण पाहिले पाहिजे होते, म्हणजे आपल्याला आता दिसले पाहिजे होते असं सहज वाटत राहतं. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, काय त्यांची चतुरता दिलेली आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे खरंच त्यांनी इतकी उत्तमाची कामं केली. रयतेच्या सुखासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मग त्यांना खरंच म्हणजे ऐकून आवडी लागावी असे ते आहेत. मग देखोनी बळकटीची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. म्हणजे महंत असा असावा की त्याच्याशिवाय ऐकूनच लोकांना, म्हणजे त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्यांना पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष ते दिसल्यावरती आवड अधिकच बळकट व्हावी. आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये म्हणून असे त्यानं वागावं. कोणी महंतांनी असं वागावं असं समर्थ म्हणत आहेत. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे,
कुठलंही काम जरी करायचं असेल तर ते काम केल्याशिवाय होणार नाही आणि कार्य झालं पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल तर ते काम होणार नाही. ते काम करण्यासाठी कोणाला तरी पुढे यावे लागेल. म्हणून कोणी एक काम करता होते. कितीदा तरी आपण पाहतो की एखाद्या चौकामध्ये गप्पा मारत बसणारे लोक असतात आणि असा पुढे दूरवर चालणारा रस्ता असतो. 4 लोक मागून पुढून जातात, इकडे जातात तिकडे जातात, 10 किलोमीटर निघूनही जातात. ती आपापली कामं करून निघून जातात, पण गप्पा मारणारे मात्र आपल्या जाग्यावरच बसलेले असतात. मग जो चालतो त्याच्याकडनं कार्य होते, जो बसतो त्याच्याकडनं कार्य होत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर तेच केलं. जे लोक झोपले होते त्या लोकांना शिवाजी महाराजांनी जागं केलं. जे जागे होते त्यांना उठून बसवलं आणि जे उठून बसले होते त्यांना उभं केलं आणि जे उभे होते त्यांना राष्ट्र कार्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे ढिलेपण ते असोची नये. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्ट गेला तोची भला. मग कधी कधी अनेकदा छोटी मोठी कामं करतात जे सहजतेने आपल्याकडनं होतात, पण आपण कारण नसताना ते कोणावर तरी सोपवून देतो. त्याच्यामध्ये एकतर आपला आळस असतो किंवा त्या कामाकडे आपलं दुर्लक्ष असतं. मग समर्थाने दुच्छितपणा आणि आळस या 2 गोष्टी आपले शत्रू आहेत असं सांगितलेलं आहे. तर तो दुच्छितपणा असू शकतो. मग समर्थ म्हणतात की जे काम माझ्या हातात आलेलं आहे ते आता होऊ शकतं, ते तत्काळ करून टाकलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. बरीच जी छोटी मोठी कामं असतात जी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे ती आपली अर्धवट राहतात बघा. आज करू, उद्या त्याला बोलवू, परवा त्याला बोलवू, मग ते काम तसंच राहून जातं. जर स्वतः पुढे सरून ते केलं तर ते काम लगेच होऊन जातं. म्हणून समर्थ म्हणतात की ते अर्धवट राहतात, म्हणून स्वतः केलं पाहिजे. स्वतः शरीर झिजवलं पाहिजे आणि शरीर झिजवून कीर्ती मागे उरली पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग नक्कीच बुडणार आहे. म्हणून सगळा कार्यभाग नासून जातो आणि जो स्वयेची कष्ट त्याची गेला तोची भला. मग जे काम समर्थ म्हणतात गुपचूप कोणाला कळू न देता केले जाते ते त्वरित होतं आणि गवगवा झाला म्हणजे त्याचा खुलासा झाला तर मग लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणून महंत असा असावा की ज्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्यांना पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष ते दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी आणि आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये. म्हणून कुठलंही काम केल्यानेच ते होतं, जर केलंच नाही तर ते मागं पडतं अथवा राहून जातं. म्हणून काम करण्यात ढिलेपणा म्हणजे दिरंगाई नसावी. म्हणून समर्थांनी पुढे दिले, कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे ढिलेपण ते असोची नये. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्ट गेला तोची भला. मग समर्थ म्हणतात, जो दुसऱ्यावर जास्त विश्वास टाकतो त्याचा कार्यभाग काय होतो, बुडतो आणि जो स्वतः कष्ट करतो तोच भला आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलंय की अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले. या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. मग जे काम अवघ्यास अवघे कळले, जे काम करायचे असेल त्याविषयी सर्वांनाच सगळं काही कळलं तर ते उघड होतं. तेव्हा ते रीते पडिले. या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. मग सगळं काही कळलं तर ते उघड होतं आणि म्हणून असं घडणार नाही हे आपण पाहावं. म्हणून अवघ्यास अवघे कळले. अजून राजकारण सुद्धा समर्थ समजून सांगतात की एखादी गोष्ट कळत असेल की सगळ्यांना कळणं गरजेची नाही. राजकारण हा शब्द नुसता राजकारणापर्यंत मर्यादित नाही तर कुठल्याही कार्यासाठी विचार करा. एखादा समारंभ असेल, समारंभामध्ये 10 लोकांकडून जर कामं करून घ्यायची असतील तर तुम्ही त्या 10 माणसांना बसवून प्रत्येकाला काम वाटून देता. पण प्रत्येक काम कसं करावं हे प्रत्येकाला समजून जर सांगितलं तर कुठलंही काम चांगलं होणार
नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सगळी कामं सगळ्यांना सांगत बसू नका. ज्याचं काम त्याला सांगायचं आहे तेवढंच त्याच्याकडनं ते काम करून घ्या. त्याला सांगायचं की एवढंच तू काम कर, त्याच्या पलीकडे नाही. तुझं काम दिलेलं आहे ते तूच पूर्ण कर. जेवढं तुझ्याकडे लिहिण्याचं काम दिलेलं आहे ना तेवढं तू कर. जेवढं तुझ्याकडे वाचायचं दिलेलं आहे ना तेवढं तू कर. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं काम केलं की म्हणजे समर्थ म्हणतात ती कामं कशी होतात व्यवस्थित. एकाच कामाला जर 4 जण लावली तर ती काम व्यवस्थित पार पाडणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की समर्थ पुढे म्हणतात त्यांच्यासमोर म्हणजे वाचून कोणाकडनं घ्यायचं आहे, लिहून कोणाकडून घ्यायचं आहे, वाचून कोणाकडनं घ्यायचं आहे, पाठ करून कोणाकडून घ्यायचं आहे, ते काम समर्थ म्हणतात तिसऱ्याचंच आहे. मग गाऊन कोणाकडनं घ्यायचं आहे, चौथ्याचं काम आहे. मग वादन करून कोणाकडून घ्यायचं आहे, हे काम 5व्याचं झालं. म्हणजे एकच काम ते सगळ्यांना सांगत बसू नका. मग ज्याचं काम आहे तेवढंच त्याला द्या म्हणजे काम उत्तम होईल. म्हणून समर्थ म्हणतात अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते लोकांकरिवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. मोठं कार्य जर करायचं आहे म्हणून संघटना आपल्या हातात असल्या पाहिजेत. मुख्य सूत्र हाती घ्यावं, जे कार्य करायचं आहे ते लोकांकडून करून घ्या. मग क्रिया करवुनी करवावी बहुता करवी, हे समर्थांचं सूत्र आहे. मी तर करणारच आहे पण नुसतं माझ्या 2 हातांकडनं कार्य होणार आहे ते नुसतं 2 हातांकडूनच नाही तर सगळ्या अशा 4 हातांकडून म्हणजे अजून मी सगळ्यांकडून ते अनेकांकडून ते काम करून घेता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून एकटा प्रवचनकार किती ठिकाणी पोचणार आहे. मग एकट्या प्रवचनकाराला त्याच्यासोबत अजून 10 प्रवचनकार तयार करायचे आहेत. एकट्या गायकाला अजून 10 गायक तयार करायचे आहेत. मग तसंच समर्थाने सांगितले की त्या ठिकाणी तो कारणी लावा. आपल्याबरोबर इतरांना सुद्धा ती सेवा मिळाली पाहिजे असं समर्थ सांगत आहेत. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते लोकांकरणी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. म्हणून समर्थांनी सांगितलंय की मुख्य सूत्र महंताने हाती ठेवावं आणि लोकांकडून ते करून घ्यावं. राजकारणामध्ये कित्येक धूर्त लोक एकत्र जमतात बघा. मग तसं समर्थ म्हणतात आहे की आपल्याला उत्तमरित्या म्हणून समर्थांनी सद्गुरूंनी आपल्याला म्हणजे सद्गुरू रायाने परमेश्वराने आपल्या एवढ्या सगळ्यांना भक्तिमार्गाला लावलेलं आहे. अध्यात्माला लावलेलं आहे. त्यामुळे किती संसार उत्तमाचे उभारलेले आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात बोलके पहिलवान कळकटे तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. मग राजकारणामध्ये दुर्जनांचा सुळसुळाट होणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात दुर्जन लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. तर तुम्ही एकतर दुर्जन तो प्रगटच होऊ देऊ नका, उलट त्याची दुर्जनता बाजूला ठेवून त्याच्याकडनं कुठलं चांगलं काम करून घेऊ शकता तो विचार करा. त्याने तो कशामध्ये प्रावीण्य मिळू शकतो, कुठलं काम तो उत्तमरित्या करू शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून बोलके पहिलवान कळकटे तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. जे बोलके वादपटू धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि नामोहरम करावं आणि दुर्जनांच्यामुळे राजकारण अडलं असं होऊ देऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात की एकतर दुर्जन तो प्रकट होऊ देऊ नका आणि उलट त्यांची दुर्जनता बाजूला ठेवून त्यांच्याकडून कुठलं चांगलं कार्य आपण करून घेऊ शकतो त्याचा विचार करा. म्हणजे प्रत्येक मनुष्य कुठल्या तरी बाबतीत योग्य असतो. प्रत्येक माणसामध्ये एखादा गुण हा खूप चांगला असतो, एखादा गुण वाईट असतो, एखादा गुण चांगलाही असतो. पण प्रत्येक मनुष्य प्रत्येक ठिकाणी योग्य नसतो. म्हणून विवेकी माणसाने त्याचा विचार केला पाहिजे असं समर्थ म्हणतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पिठाची करावे, करुणी मागुती सावरावे, बुडवू नये. म्हणजे गाव गुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी, इतरत्र त्याचा उपयोग करता येण्यासारखा असल्याने त्यांना आपलेसं करून ठेवावं, त्यांना बुडवू नये. खळ दुर्जनासी भ्याले राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रगट झाले बरे वाईट.
समाजामध्ये दुर्जन मनुष्य जेव्हा प्रकट होतो तो त्याच्यापेक्षा जास्त त्रस्त आणि हानिकारक ठरतो. म्हणून समर्थ म्हणतात सगळे गुण आपल्यामध्ये आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, मग सगळे आहेत, पण त्यांचा वापर योग्यरित्या करता आला पाहिजे. जेवढी गरज आहे तेवढा विवेकाने त्याचा वापर करता आला पाहिजे. लोभ अति होता कामा नये, काम, क्रोध अति होता कामा नये. मग समर्थ म्हणतात त्याची व्यवस्थित म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याकडून त्याचा उपयोग झाला पाहिजे. विनाकारण त्याचा जास्त अति उपयोग केल्यामुळे काय होईल तर आपण दुर्जन लोकांच्या आहारी जाऊ. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक मनुष्य प्रत्येक ठिकाणी योग्य नसतो, तसा सगळ्याच ठिकाणी तो गुण उपयोगी पडेल असे नाही. एखादा जास्त आहे ना मग त्याला दुसरीकडे वळवा. मग ते कशासाठी करता आलं पाहिजे? लोभ आहे ना मग अध्यात्मामध्ये लावा. समर्थ म्हणतात आहे उपासना करा, एखाद्या ओवी वाचा, भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, त्यानंतर संत तुकाराम गाथा वाचा. मग एवढ्यामध्ये आपल्याला हे कसं मिळेल, ते कसं मिळेल, मला कसं श्रवण करता येईल, मला कसं भजन करता येईल, कीर्तन करता येईल, हरिपाठाला जाता येईल, उत्तमाचं श्रवण मी कसं करेल, विवरण मला कसं ऐकता येईल, निरूपण कसं ऐकता येईल, याच्यामध्ये आपण तो भाग लावला पाहिजे. म्हणून समाजामध्ये दुर्जन मनुष्य जेव्हा प्रकट होतो तो आहे त्यापेक्षा जास्त त्रस्त आणि हानिकारक ठरतो. म्हणून समर्थाने ते सुद्धा सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे. काय करावं ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून पुढे दिलंय समुदाय पाहिजे मोठा तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुणी ताठा धरू नये. म्हणजे मोठा लोकसंग्रह म्हणजे दुर्जन आणि समर्थ म्हणतात आहे खळ दुर्जन असे. आपण आपले राजकारण जर सांभाळलं नाही तर बरं वाईट सगळं प्रकट होऊन मग कार्याचा नाश होईल. म्हणून समुदाय पाहिजे मोठा लोकसंग्रह करायचा असेल तर तंबूच्या दोऱ्या अर्थात व्यापाची शक्ती सहाय्य करणारी माणसं बळकट खंबीर असावी लागतात. मठ करून महंतीचा गर्व धरू नये. म्हणून मठ करून ताठा धरू नये. मग समर्थ म्हणतात आहे की समाजामध्ये चांगलं कार्य करत असताना जर यदा कदाचित आपल्या डोळ्यासमोर जर असा खळ दुर्जन असेल तर त्याची दुर्जनता, त्याचा दुर्गुण समाजामध्ये प्रकट करण्याची गरज नाही. जेव्हा समाजामध्ये त्याचा दुर्गुण हा जेव्हा प्रकट करतो तेव्हा त्या दुर्जनांचा जो त्रास आहे तो सज्जनांना जास्त होतो. म्हणून समर्थाने पुढे सांगितलं आहे त्याचं दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रगट न करावे, सज्जना परिसा आळवावे महत्व देवनी. म्हणजे दुर्जन लोक कोण आहेत हे पहिलं समजून घ्यावं, पण त्यांना प्रगट करू नये. त्यांना महत्व देऊन सज्जनांच्या सारखंच त्यांना वागवावं. सज्जना परिसा आळवावे म्हणजे दुर्जन प्राणी समजावे, ओळखून घ्यावं कोण आहेत ते, परी ते प्रगट न करावे, प्रगट करून फायदा नाही, ते झाकून ठेवा. आणि पुढे म्हणतात सज्जना परिसा आळवावे महत्व देऊनी. आणि त्याला महत्व द्या, सज्जनांप्रमाणे त्याला महत्व द्या, त्याला त्याचा मोठेपणा द्या, त्याचा दुर्जनपणा जरा बाजूला सारेल आणि तुमच्या कार्याला तो बाधा पोचणार नाही, उलट तो सहाय्य करेल. म्हणून समर्थ म्हणतात जनामध्ये दुर्जन प्रकट तरी मग अखंड खटकट, या कारणे ते वाट बुजून टाकावी. जर लोकात आपण त्यांचा दुर्जनपणा प्रगट केला तर मग आपल्या कार्यात अखंड कटकट निर्माण होते. म्हणून ती वाटच बुजवून टाकावी. म्हणून पुढे म्हटलंय म्हणून जनामध्ये दुर्जन प्रकट तरी मग अखंड खटकट. एखादा जर वाचाळ असेल ना तर त्याला जर आम्ही वाचाळ म्हटलं तर तो अजूनच आपल्याला बोलायला लागतो. एखादा जर समजा भांडखोर असेल त्याला आपण भांडखोर म्हटलं तर भांडल्याशिवाय तो राहू शकत नाही. एखादा जर काड्या करणारा माणूस असेल त्या माणसाच्या त्याच्या ज्या काड्या वाढतील. म्हणून समाजामध्ये अशी लोक जी आहेत या लोकांचे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपण बाजूला ठेवावेत आणि त्याच्यातला जो सद्गुण आहे त्याचा आपण विचार करावा. म्हणून समर्थांनी या सगळ्या संघटनेची सूत्र सांगितलेली आहे, सगळं इथे दिलेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात गनिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या पुरपुरती पूजा, ऐसा पाहिजे जी राजा कैपक्षी परमार्थी. ते राजा शब्द वापरला. राजाचा जो संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळणारा तो राजा आहे. मग त्याबद्दल तर वापरलेलाच आहे, पण जो कोणी सूत्रधार असेल अर्थात त्या कार्याचा जो कार्यकर्ता असेल त्याने अशा प्रकारे स्वतः धुरंधर असलं पाहिजे, हिम्मतबाज असलं पाहिजे, पराक्रमी असलं पाहिजे. आणि पुन्हा म्हणून समर्थ म्हणतात हा रणशुरांच्या पुरपुरती पूजा
भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. परमार्थाचा कैपक्ष घेणारा कोणी राजा असेल. म्हणून रामराजे आपल्याला आदर्श का आहेत, छत्रपती शिवाजी राजे आपल्याला आदर्श का आहेत, कारण त्यांनी कैपक्ष परमार्थाचा घेतलेला आहे, बाजू परमार्थाची घेतलेली आहे, सज्जनांच्या रक्षणासाठी केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांचं नाव आपण का घेतो, कारण कैपक्ष परमार्थाचा आहे, दुष्ट दुर्जनांचा नाश केलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचा राजा पाहिजे की गनिमांच्या देखता फौजा. जो कोणी शत्रू असेल, धोकेबाज असेल, तर तो जर आपल्यावर चालून आला असेल तर राजाने हिमतीने त्याला उभं राहिलं पाहिजे. म्हणून म्हणतात गनिमांच्या देखता फौजा, रणपुरांच्या रणशुनांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. म्हणून रामकथा ब्रह्मांड भेदूने पैलाड न्यावी असं समर्थ म्हणतात. कारण श्रीरामाने शत्रूवर विजय मिळवलेला आहे. रणामध्ये उभे राहिल्यानंतर श्रीरामांच्या समोर कोणीच उभं राहणार नाही. काळपोटी थरारी समर्थाने वर्णन केलंय. श्रीरामांच्या समोर प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी सुद्धा त्याच्या छातीवर त्याला छातीमध्ये धडकी बसेल. केवळ फक्त श्रीरामांच्या उभं राहण्याने. युद्ध तर पुढची गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात तयास देखता दुर्जन धाके. असा राजा पाहिजे की उभे राहिल्यानंतर दुर्जनांच्या अंतःकरणाला धक्का बसला पाहिजे, धाक बसला पाहिजे. बलसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे. ढिलेपणाच्या संभ्रमेत जाऊ नये. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी. वाघविळासे सकळ सृष्टी वेदिले. तरी सुद्धा जिभेवर मात्र साखर असली पाहिजे. जो मनुष्य सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे त्या माणसाने त्याच्या वाघविळासे, त्याच्या वाघ चातुर्याने, त्याच्या वाणीने सगळ्यांना जिंकता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोनप्यास टोनपा आणावा, लवंद्यास पुढे उभे करावा दुसरा लवंद, धटासी आणावा धट. म्हणून मी दिलेलं आहे धटासी आणावा धट. उद्धटासी पाहिजे उद्धट, नटकटासी नटकट, खटनट गत्य करी. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने. ते शेवटची ओवी सांगितली. स्वतः मात्र त्यातून अलिप्त सकळ करणे जगदीशाचे कोणाचं आहे. जैशास तैसा तेव्हा भेटे, तेव्हा मज्जालसी थाटे. मग सगळं करणं होतं, परंतु हे उत्तम मार्गाने होतं. हे नेमकं करणारा कोण आहे, तर सकळ करणे जगदीशाचे. स्वतः मात्र त्यातून अलिप्त आहेत. मग तिथे शेवटची ओळी दिलेली आहे ओवी. धनी दृष्टीच न पडे. त्यांना गरज नाही त्याची, कारण त्यांना शेवटी समाजामध्ये असलेले जे चांगलं कार्य आहे ते कार्य बाहेर पडल्यानंतर महान पुरुष त्यापेक्षा वेगळे राहतात. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची करतो. मग सर्वत्र सगळी लोक सुखी राहतात आहे. या आनंदामध्ये ती असल्यावर या जनामध्ये मिसळत नाही. त्यांना एकांत आवडतो. अशा प्रकारे समर्थाने राजकारण करत असताना, अर्थात या समाजाच्या हिताचा विचार करत असताना, राजकारण या शब्दाचा अर्थ राज्याच्या हितासाठी केलेलं कार्य ते करत असताना आपण अत्यंत सावध असलं पाहिजे असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. आणि तीच लक्षणं महंताची आहेत आणि महंत तसा वागत असतो असं समर्थ इथे म्हणतात. इति श्रीदास बोते गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.